आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. सगळ्यांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. इथं स्टेज पशी बसलेल्या आणि शेवटच्या टोकापर्यंत जे थांबलेले माझे भाऊ, त्या प्रत्येकाला रुक्मिणी लोंढेचा या अंबाजोगाईत क्रांतिकारी जय भीम. तुम्हाला माहिती पिल्ल्या, माझी तब्येत बरी नाही तरी मी अंबाजोगाई म्हणले की आले मी. जय भीम. कसं झालंय माहिती का? माफ करा. शिव्या आपण कोणाला देत नाही, ते मनानं ठरवायला लागलेत की मी शिव्या देते म्हणून. नाक खाजविलं नकटवर मिला असं झालंय. इथं आता एक पाटी बघितली मी, बाबासाहेबांचं त्याच्यावर एक विधान आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. वा वा वा, सुंदर सुंदर. तुम्हाला माहिती, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ते शिका शब्द बाजूला गेलाय, संघटित व्हा आणि संघर्ष करा लोक करायला लागलेत. खरंय का नाही? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो बाबासाहेबांचं विधान आहे, वाक्य आहे, सुविचार आहे, त्याचा अर्थ ज्याला कळाला नाही असे लोक उड्या मारायला लागलेत. बंधूंनो, मला कुणाला दुखवायचं नाही, मला कुणाच्या मनाविरुद्ध बोलायचं नाही. माझं फक्त एक काम आहे, मला माझा बाबासाहेब सांगायचा आहे. माझा भीम जगात प्रत्येकाला तळागळात जाऊन मला माझा बाबासाहेब सांगायचा आहे. तुम्ही सब कुछ करने का था लेकिन जयकांत सिकरे का ईगो हट नहीं करने का, कोणाला माहिती. सारखा मला फोन येईल, बाई जात महत्वाची का बाप, जात महत्वाची का बाप. अरे फोड जीव गेला तरी इथं बापच तोंडातून निघाल. आजे होतील, पंजे होतील, नातू होतील, पण बाप फक्त एकच होईल, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रक्त कसं सळसळ होतंय का नाही आत्म्यातून, म्हणून बरोबर एकदा जय भीम. रक्त कसं असं सळसळ होतंय का नाही? खाल्लेल्या भाकरीची जाण होते का नाही? अरे गळ्यातलं गाडगे गेलंय, भुचनातला झाडू गेलाय, ह्याची जाणीव होती का नाही? मग कसं काय तुम्हाला त्रास व्हायला बाबा? मी जय भीम बोललं की लगेच म्हणायला लागले तिला कापावं लागती. एखादं वाक्य टाकलं, मी जय भीम बोलले, मी एखादा विषय मांडला की कमेंट मध्ये ह्या गपा 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 शिव्या येतात. तुमच्या लक्षात कसं येत नाही, मी बाबासाहेब सांगायले, तुम्हाला विसर पडलाय म्हणून बाबासाहेब सांगायले. साहेब 9 तारखेला मला वाटतंय आदिवासी दिवस साजरा झाला. एवढा सुंदर त्यांच्या त्या रॅल्या, मोर्चा, प्रत्येक मोर्चामध्ये माझ्या बापाचं गाणं होतं. अरे बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान, बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान. काटा येतोय अंगावर, असं वाटतंय लगेच उठावून काहीतरी क्रांती करावा. नुसतं बापाचं नाव बी ऐकलं की, आणि तुम्ही मला सांगताय जात सोड. अरे सोडली हुर. येणाऱ्या 14 तारखेला धर्मांतर करते, त्या धर्मात जाते, त्या बुद्धांच्या जगात जाते, जो बाप ज्याने मला माझा बाप दाखवलाय. हुर्र. छोड़ दी हमने वो गलियां, छोड़ दी हमने वो गलियां जिस गली में मेरे बाप का नाम ना निकलता हो. छोड़ दी हमने वो गलियां. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त छोटासा कार्यक्रम झाला, उपक्रम राबवण्यात आला. तुम्हाला माहिती साहेब तिथं झालंय काय? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त हलगी वाटप. काय झालंय? डांग चिंगडा डांग चिंग डांग चिंगडा डांग डांग चिंगडा डांग डांग. हलकी वाटप, हलकी.
अरे डोक्यात काय शेण भरलेलं आहे का हलकी वाटप. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना तुला 2 शब्दात बाप सांगितलाय, बाबासाहेब सांगितलाय, मार्ग दाखवलाय आणि तू काय करायलास? डाडांची टाटांची डाडांची टाटांची डांग. यांच्या मोर्चाला आभरण घालून पोतराज येतात. अगं माय गे. आणि पुन्हा म्हणाले ताई महाराज आपलं आरक्षण खाल्लं, काहीतरी बोला की. कशी काय बोलू बाबा, मला लाज वाटेल ना. मी कशी काय म्हणू? माझा कमीपणा, मला लढायचंच नाही, मला हिंमतच द्यायची नाही. मी 10वीच्या पुढे जातच नाही, मी 10वीच्या पुढे गेलेच नाही. आणि कशी म्हणू माझं महाराजनं खाल्लं? हे बात नाही को हजमच नाही ना हवी. मी म्हणू शकत नाही. मी कशी म्हणेन त्या महारानं? हॅलो, तुम्हाला माहिती मी एक वाक्य टाकलं होतं, जो कभी हार नहीं मानते वो है महार. ज्यांना फक्त जिद्द आणि लढणं माहित आहे, मेहनत माहिती, ते महार. बाई महाराबद्दल लयच प्रेम आहे. अगं करावाच लागन. तुझ्या 7 पिढ्याला तळागळातून वर आणलंय, तुझ्या गळ्यातलं मडकं काढलंय. अगं माय चिमणे, तुझं शरीर झाकायला पण तुला मुभा नव्हती ग पिल्ले. ए सोन्या, तू म्हणतेस ना मला आमच्याबद्दल बोलायला लागली. तुला माहिती, तुझं शरीर झाकण्यासाठी सध्या माझ्या बापानं कष्ट केलंय. रोडावर जे डांग डांग टिंग डांग टिंग डांग टिंग डांग करतीस का, त्याच्यासाठी सध्या माझ्या बापानं कष्ट केलंय. मी कशी काय विसरू या गोष्टीला? मला विचारलं जातंय डिग्र्या किती घेतल्यात. अरे धूळ लागली तुमच्या त्या डिग्रीला, तुमच्या त्या घेतलेल्या डिग्र्याला, तुम्ही वाचलेल्या त्या पुस्तकाला, तुमच्या डोक्यातल्या त्या विचारायला. म्या फक्त माझ्या गाण्यातला, माझ्या वागण्यातला, माझ्या व्यवहारातला, माझ्या ऐकावर येणारा बापच म्या जतन केलाय. मला काय गरज आहे डिग्रीची? मी रात्रंदिवसाचं मी हे ऐकलं, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबामुळं, कुणामुळं? बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. मी हे ऐकलंय, मला कळून चुकलंय. दुबळ्या पोरात माझ्या बळ माझ्या बापामुळं आलंय. मग मला डिग्रीची काय गरज आहे? अरे आग लागू द्या ना तुमच्या त्या डिग्रीला आणि तुमच्या त्या वाच घेतलेल्या पुस्तकाला. 50 वर्ष म्हातारड्यानं चष्मे घालू घालू अगो माय 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 काय लेक्चर देत होते. एक तर म्हणायचं माझ्या रक्तात बाप आहे, माझी जिंदगी बाबासाहेब सांगण्यात गेली. आणि मग म्हातारपणाला काय बुचन दाबलं वर तो? म्हातारपणाला सांगायचंच ना. अरे समाज भरकुटून टाकला, सुंदर माणसं होती, वाटुळ केलं लोकांचं. कळायला पाहिजे होतं तुम्हाला. यांना माझ्या लेखनाचा बी त्रास होतोय. मी एखादा शब्द लिहिला, बरं तुम्ही सांगा, भीमा तुझ्या नगरीत बावळे फिरू लागले, भीमा तुझ्या नगरीत बावळे फिरू लागले, तू कमवलेल्या भाकरीवर हे कावळे चरू लागले. हे गाणं जमतंय. मी एखादं गाणं मला काय वाटतंय, माझ्या बापानं, माझ्या भीमरावानं मला सांगितलंय की कोणाच्याच बापाला भ्यायचं नाही, कोणाच्याच बापाला भ्यायचं नाही. बात जर संविधानाची आली ना तर आम्ही जाती पण फुर्र केले, आम्ही भेट नाही. मी लिहिणार शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत श्वास आहे ना हातात पेन आहे तोपर्यंत बापाबद्दल लिहिणार आणि करारच लिहिणार, आग आग व्हायचं लिहिणार. माझा एक शब्द लय लागला बाबा लोकाला. अरे बाय मन झाले भीमाला तुम्ही मनात तुमच्या चोर, भीमाची भाकरी खाऊन तुमच्या अंगात आलाय जोर. श्वास जो घेताय तो भीमाचा हाय उपकार, श्वास जो घेताय तो भीमाचा हाय उपकार. मला वाटतंय जे बैमाने त्यालाच लागन माझा शब्द. मी काय कोणाला विशिष्ट थोडा धरलाय, मी थोडं धरलंय की ही जात आहे बाबा तिला हा शब्द लागाव. मै मर्जी
मेरी मर्जी मैं कुछ भी करेगा. तुम्ही बैमान आहेत ना, मला लागन तुम्हाला. मी बैमान नाही, मी लेतच राहणार, कारण मला माहिती माझ्या बापानं दिलेल्या भाकरीला मी बैमान झाले नाही. तर बंधूंनो, अंबाजोगाई या ठिकाणी मला बोलवलं. सगळ्याला मंचकावर बसलेल्याला सगळ्यांनी जेवढ्यांनी मला इथं बोलवलं, फोन केले, सगळ्यांचा मनापासून आभार. एकदा सगळे मानाचा सन्मानाचा सगळ्याला जय भीम. आणि जाता जाता दोन शब्द. माझ्या भीमाचा कायदा काय तुला कळत कसं नाही. माझ्या भीमाचा कायदा काय तुला कळत कसं नाही. दिली खायाला भाकर भीमान, दिली खायाला भाकर भीमान, कुत्र्या खाली मन घालून खाय. सगळ्याला परत एकदा माझ्या अंबाजोगाईला क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम. युग पुरुष, महाविद्वान, स्त्री उद्धारक, भारताचे कैवारी, भारताचे भाग्यविधाता, सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. तसेच वेळ कमी मिळालेला आहे, त्यामुळे मी जरा लवकर बोलते, थोडा वेळ द्या. तसेच गोरगरीब, बहुजन आणि वंचितांच्या हक्कासाठी संघर्ष करणारं निर्भीड, अभ्यासू आणि तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व डॉक्टर आनंदराज आंबेडकर सर, आपणास सप्रेम जय भीम. आणि इथं उपस्थित माझ्या प्रत्येक भीमसैनिकाला क्रांतिकारी जय भीम. बंधूंनो, जात आणि भाषा यातून आपण बाहेर आलो की आपण एक शासनकर्ती जमात बनू शकतो. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा गाभा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंताच्या लढ्यासाठी आणि या विषमतेच्या विरोधात जेव्हा आपल्या शेड्यूल कास्ट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना मांडली, तेव्हा त्यांचा उद्देश केवळ एका जातीचा विकास नव्हता, तर या देशातील शोषित, वंचित आणि हजारो वर्ष परिघाच्या बाहेर फेकलेल्या घटकांना अनुसूचित जाती या एका छत्राखाली आणण्याचं काम आपल्या बाबासाहेबांनी केलं. त्यांना सामाजिक, राजकीय आणि घटनात्मक न्याय मिळवून देण्याचं काम हा उद्देश आपल्या बाबासाहेबांचा होता. पण तो साध्यही झाला. पण आपलेच काही मातंग बांधव म्हणत आहेत की फक्त महारांनीच आरक्षण खाल्लं आमचं, महाराज पुढे गेले आणि आम्ही मात्र मागच राहिलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जातींना समान आरक्षण दिलं. मांगाला दिलं, महाराला दिलं, चांबाराला दिलं, ढोराला दिलं, कुंभाराला दिलं, भंगीला दिलं, सगळ्यांना दिलं. का एकट्या महारांनाच दिलं? सगळ्यांना अधिकार समान होते, हक्क समान होते, कायदा समान होता. इतकंच काय तर संधी समान होत्या. मग फक्त महाराज का पुढे गेले? फक्त महारांचीच का प्रगती झाली? याचा विचार करा, याचं अवलोकन करा. महारांनी संघर्ष निवडला म्हणून महारांची प्रगती झाली. महारांनी स्वाभिमान निवडला म्हणून महारांची प्रगती झाली. महारांनी संविधान निवडला म्हणून महारांची प्रगती झाली. महारांनी अंधश्रद्धा सोडली म्हणून महारांची प्रगती झाली. महारांनी शिक्षणाची कास धरली म्हणून महारांची प्रगती झाली. महारांनी पुस्तकं निवडली म्हणून महारांची प्रगती झाली. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीला एकाच दिवशी करोडो रुपयांची पुस्तकं विकत घेणारी ही जात आहे. इतकंच काय तर आमच्या बापानं स्वतःच्या पायाला चप्पल घेतलं नाही, पण आमच्या हातात पुस्तक दिलं. आणि आमच्या माईनं सणावाराला नवीन साडी घेतली नाही, पण आमच्या हातात कलम दिली. म्हणून या महारांची प्रगती झाली, म्हणून महारांची प्रगती झाली. तुम्ही करा ना बरोबरी आमची, करा उलटे कामाला. शिक्षणानं बरोबरी करा. उपवर्गीकरणानं बरोबरी होत नसते मित्रा, शिक्षणानं बरोबरी कर. उपवर्गीकरणाने बरोबरी होत नसते मित्रा, शिक्षणानं बरोबरी कर. अण्णा भाऊ, लहूजी मोठेच मित्रा, बाप मात्र आंबेडकरच मान्य कर. वेळ
वेळेचा अभाव आहे, त्यामुळे मी थोडक्यात बोलन. आज आम्ही इथं कोणाचाही विरोध करण्यासाठी उभे नाहीत, पण आम्ही आमच्या हक्काच्या रक्षणासाठी नक्की उभे आहोत. आमचा विरोध कोणत्याही समाजाविरुद्ध नाही, आमचा संघर्ष कोणत्याही समाजाविरुद्ध नाही, पण आमचा संघर्ष आहे धोरणाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आणि आमच्या भविष्याचा खेळ करणाऱ्या प्रत्येक निर्णयाविरुद्ध. आज आम्ही इथं कोणाचाही हक्क हिरावून घेण्यासाठी उभे नाहीत, पण आमचा आवाज दाबला जाऊ नये म्हणून नक्की उभे आहोत. आमचा कारण उपवर्गीकरण हा केवळ एक प्रशासकीय निर्णय नसून तो लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, लाखो तरुणांच्या भविष्याचा, नोकरीचा आणि लाखो कुटुंबाच्या भविष्याचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेल्या सामाजिक न्यायाच्या स्वप्नाचा प्रश्न आहे. त्यामुळं वेळेचा अभाव आहे, शेवटी एवढंच म्हणन की सरकारला जर खरंच अनुसूचित जातींचा विकास करायचा असेल तर आम्हाला थेट 20% आरक्षण द्या. त्यामुळं शेवटी एवढंच म्हणेन, जगानं कितीही टीका केली आमच्यावर, आम्ही कुणा पुढे झुकणार नाही. जगानं कितीही टीका केल्या आमच्यावर, आम्ही कुणा पुढे झुकणार नाही. कारण संविधान लिहिलं